कविता पाटील रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। बऱ्याचदा अन्नपदार्थ खराब होऊ नयेत म्हणून ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले जातात। मात्र काही खाद्यपदार्थ त्याला अपवाद असतात। फ्रीजमध्ये ठेवल्याने ते विषारी होतात। हे विषारी पदार्थ अतिशय धोकादायक असतात आणि शरीराला अशा प्रकारे हानी पोहोचवतात की कर्करोगाच्या पेशी तयार होऊ लागतात, असे शास्त्रज्ञ सांगतात। आरोग्य प्रशिक्षक डॉक्टर डिंपल जांगरा यांनी रेफ्रिजरेटरमध्ये 4 पदार्थ ठेवण्यास सक्त मनाई केली आहे। विशेषतः हिवाळ्यात या गोष्टी फ्रीजमध्ये ठेवणे अधिक हानिकारक असते। चला तर जाणून घेऊया हे 4 अन्नपदार्थ कोणते आहेत आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याचे काय दुष्परिणाम होतात। पहिला घटक म्हणजे लसूण। डॉक्टर डिंपल यांनी सांगितले की तुम्ही सोललेला लसूण कधीही उघडा किंवा फ्रीजमध्ये ठेवू नका। त्याला बुरशी फार लवकर लागते, जे आरोग्यासाठी घातक असते। नेहमी न सोललेला लसूण खरेदी करा आणि गरज असेल तेव्हा सोलून घ्या आणि सामान्य तापमानामध्येच तो ठेवा। बऱ्याचदा गृहिणी काम लवकर उरकण्यासाठी लसूण सोलून फ्रीजमध्ये ठेवतात, तर असं चुकूनही करू नका। लसणाचा साचा कर्करोगाशी जोडला गेला आहे। गोठण्याच्या प्रक्रियेमुळे लसणातील आवश्यक तेले नष्ट होऊ शकतात, त्यामुळे चवही कमी होते। लसूण रेफ्रिजरेट केल्याने मूस आणि कर्करोग होऊ शकतो। यामुळे न सोललेला लसूण खरेदी करा आणि तो बाहेरच ठेवा। यानंतरचा दुसरा घटक म्हणजे आले। असे म्हटले जाते की आले खाल्ल्यामुळे आंबणे, बद्धकोष्ठता आणि सूज येणे, आतड्याशी संबंधित वायूची इतर कारणे कमी होतात। यामध्ये अँटीऑक्सिडंट्सही भरपूर प्रमाणात असतात। हेच आले तुम्ही जेव्हा फ्रीजमध्ये ठेवता आणि पुन्हा गोठवता तेव्हा ते खूप लवकर बुरशी पकडण्यास सुरुवात करते आणि याचा संबंध मूत्रपिंड आणि यकृत निकामी होण्याशी जोडला गेला आहे। ते रेफ्रिजरेट करू नका। आले हे एक औषधी वनस्पती आहे, म्हणून अतिशय पौष्टिक असा हा घटक आहे। यामुळे आले नेहमी सामान्य तापमानात साठवले पाहिजे आणि नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे। यानंतरचा तिसरा घटक म्हणजे कांदा। बऱ्याच गृहिणी आपण चिरून राहिलेला शिल्लक राहिलेला अर्धा कांदा फ्रीजमध्ये ठेवतात किंवा स्वयंपाक लवकर उरकला जावा, सकाळी घाई गडबड होऊ नये म्हणून आदल्या दिवशीच कांदा बारीक चिरून सुद्धा फ्रीजला लावतात। तर असे चुकूनही करू नका, कारण कांदे कमी तापमानाला प्रतिरोधक असतात। जेव्हा तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवता चिरून, तेव्हा त्याचा स्टार्च साखरेत बदलतो आणि तो बुरशीसारखा बनतो। यामुळे सर्व अस्वास्थ्यकर जीवाणू यात प्रवेश करू लागतात। यामुळे चिरलेला कांदा कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये। यानंतरचा चौथा घटक म्हणजे भात। ही चूक प्रत्येकाच्या घरात होतच असते। उरलेला भात फ्रीजमध्ये ठेवला जातो, परंतु जर तुमच्याकडे फ्रीज शिवाय कोणताही दुसरा पर्याय नसेल तर तो फक्त 24 तासापेक्षा जास्त काळ ठेवणार नाही, याची खात्री करून घ्या। यानंतरचा चौथा घटक म्हणजे भात। ही चूक प्रत्येकाच्या घरात होतच असते। उरलेला भात फ्रीजमध्ये ठेवला जातो। बऱ्याच लोकांना फ्रीजमध्ये शिजवलेला भात ठेवण्याची सवय असते, कारण ते स्टार्चला प्रतिरोधक असते आणि कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते, असे बऱ्याच जणांना वाटते। परंतु प्रत्यक्षात तांदूळ हा एक घटक आहे जो साचा सर्वात जास्त जलद पकडतो आणि जर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवत असाल तर फक्त 24 तासापेक्षा जास्त ठेवू नका। आजच्या टिप्स कशा वाटल्या नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।